हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपाम। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 30 नंबरच्या श्लोकावरची भाष्य पाहत होतो। 30 नंबरच्या श्लोकावरचा विचार आपण केलेला होता आणि 151 नंबरच्या ओवीपर्यंत विचार झालेला आहे। 149 ते 151 या 3-4 ओव्या आपण कालच्या चिंतनामध्ये बघितलेल्या होत्या। आता त्या चिंतनातला हा नंतरचा श्लोक आहे, 31वा श्लोक आहे। 31व्या श्लोकामध्ये 152 नंबरपासूनच्या ओव्या आपल्याला बघायच्या आहेत। काल आपला 30 नंबरचा श्लोक संपलेला होता। जे यज्ञाचं महत्त्व आहे ते 24 नंबरच्या श्लोकापासून 30 नंबरच्या श्लोकापर्यंत माऊलींनी सांगितलेलं आहे। भगवद्गीता आपल्याला सांगते, त्यामुळे सगळ्या यज्ञांचा विचार केलेला आहे आणि ह्या यज्ञांचं पुढे काय होतं नेमकं त्याचा विचार आता पुढच्या श्लोकामधून सांगायला भगवद्गीता चालू करते। काल आपण पाहिलेलं होतं की ज्या ठिकाणी विचार संपतात, विचार जेतन रिगे हेतू जयाते नेगे ते द्वेष दोष संगे लिंपेचना, ज्या ठिकाणी विचारांचा प्रवेश होत नाही, विचार थांबतात आणि निर्विचार अवस्था सुरू होते, त्या ठिकाणीच भगवत प्राप्ती ज्याला आपण म्हणतो, ईश्वर दर्शन म्हणतो, ते ईश्वर दर्शन विचारांच्या शेवटानंतर मिळत असतं। जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत विचारानं या गोष्टी शक्य होत नाहीत, म्हणून सुरुवात मात्र विचारानं करावी लागते। असा सुद्धा चिंतन आपण काल केलेलं होतं। विचार नसल्याशिवाय येथे विचारच केला पाहिजे असं दासबोध सांगतो आणि विचारता निरसले प्रपंच सहज सांडवलं असं ज्ञानेश्वरी सांगते। या सगळ्यांचा विचार जर आपण मध्यभाग जर पकडला तर विचार तरी असायलाच पाहिजेत, पण विचारानं तिथे पोचल्यानंतर ती अवस्था जी आहे ती निर्विचार अवस्था प्राप्त होणं फार गरजेचं आहे आणि ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा शांतीचा एक अनुभव यायला लागतो। याचं वर्णन मागच्या आद्य स्थितीचं यज्ञ करण्याची जी इच्छा पूर्ण होते असं जे सांगितलेलं आहे, त्याला विधी संपतो, संपूर्ण क्रिया त्याच्यापासून फिरून ओसरतात असं वर्णन मागच्या 150 151 नंबरच्या ओळीमध्ये माऊलींनी केलेलं आहे। आता 31 नंबरच्या श्लोकावरती आज थोडंसं आपण चिंतन बघायचं आहे। त्यामध्ये 4 ओव्या आहेत। श्लोक कसा आहे, यज्ञाशिष्ट अमृत भोजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोको असते यज्ञश कुतो अन्य कुरु सत्तमम। फार सुंदर वर्णन आता सुर करायला सुरुवात केलेली आहे। दैवयज्ञ किंवा द्रव्य यज्ञाधिकामध्ये अवशिष्ट राहिलेले जे ज्ञानरूपी अमृत आहे त्याचं सेवन करणारे याज्ञिक अनादि ब्रह्माला प्राप्त होतात। अनादि ब्रह्माचा अर्थ इथं श्लोकामध्ये सनातन ब्रह्म शब्द वापरलेला आहे आणि यज्ञ अशिष्ट, अशिष्ट म्हणजे उरलेलं जे असतं, अमृत जे अमृत उरतं शेवटी, यज्ञाच्या शेवटी सगळं झाल्यानंतर अमृताची प्राप्ती होते। म्हणजे ब्रह्म काय आहे, या ब्रह्मज्ञानाला तो पात्र होतो असं वर्णन त्यामध्ये आहे। अशा या सनातन ब्रह्माला जे जाणतात अनादि ब्रह्माला प्राप्त होतात। नायम लोकोस्ते यज्ञश कुतो अन्य कुरु सत्तमम, पण जे लोक मनुष्य जन्माला येऊन कोणताच यज्ञ करत नाहीत त्यांना त्यांचं ऐहिक सुख तर मिळतच नाही, पण परलोक सुखाची अपेक्षा ठेवायलाच नको। आता अगदी आपल्या प्रापंचिक लोकांना पटणारा विचार आता सांगायला सुरुवात केलेली आहे भगवद्गीतेनं
यज्ञांचं सगळं वर्णन करून झालं. हे सगळे यज्ञ आहे, द्रव्य यज्ञ आहे, तपयज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, सगळ्या यज्ञांची भूमिका मांडलेली आहे. आणि यज्ञांच्या अंती यज्ञ कशाला करायचा आहे? त्याला मोक्ष सुखाची प्राप्ती होते म्हणून. नाहीतर यज्ञ हा जर कामनिक असेल तर त्यामुळे प्रापंचिक किंवा स्वर्ग सुखच मिळेल. आणि स्वर्ग सुखाची अपेक्षा करणाऱ्यांनी मिळवलं काय हा मुद्दा आहे. जे न मागता मिळतं त्यासाठी यज्ञ कशाला करायचे? जे अप्राप्त आहे असं पहिल्यापासून वाटत असतं, ज्या आत्मस्वरूपाची प्राप्ती जी आहे ती अप्राप्त वाटत असते. देव लवकर भेटत नाही, मग देवाची प्राप्ती करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. ज्यासाठी काही करायला पाहिजे ते करायचं नाही, आणि जे करायला न करता जे मिळतं त्यासाठी काहीतरी करत राहायचं. हा मनुष्य स्वभावातला दोष यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे कोणता दोष आहे? प्रपंच जो प्रारब्धानं प्राप्त आहे त्या प्रारब्धाच्या प्रपंचासाठी मरायचं, आणि ते मरून काय मिळायचं? जे प्रारब्धात आहे तेवढंच मिळणार आहे. जास्त मेला किंवा रात्रभर काम केलं, डबल ड्युटी केली आणि ओव्हर टाईम केला म्हणून काय अधिक का प्राप्त मिळत नाही. किंवा आज 4 भाकरी खाल्ल्या किंवा 5 पोळ्या खाल्ल्या असं काय होत नाही ओव्हर टाईम केल्यामुळं. सगळं आहे तसंच असतं, फक्त आपल्याला वाटत असते की आपण काहीतरी कमवलं, असा एक भास निर्माण मायेच्या आधारानं होत असतो. याचा विचार इथं या यज्ञाच्या याच्यामध्ये करतात की जे यज्ञ आहेत की सगळं द्रव्य यज्ञ वगैरे झाले की जे शिष्ट राहिलेलं अवशिष्ट राहिलेलं म्हणजे उरलेलं जे असतं, ते उरलेलं जे असतं ते ज्ञानरूपी अमृत आहे असं भगवद्गीता सांगते. त्यामुळे त्या अमृताची प्राप्ती करून घ्यावी. सगळं यज्ञ जे आहे ते निष्काम भावनेने जर पूर्ण केले असतील तर चित्तशुद्धीचं अमृत आपल्याला निश्चित प्राप्त होईल. मन शांत वाटायला लागेल, तृप्ती वाटायला लागेल, आपण जे प्रापंचिक कार्य करतो त्यामध्ये समाधान वाटायला लागेल. आपली वकवक जी आहे ती प्राप्त करण्याची वकवक, हे हवं हे हवं हे हवंच, हे नको हे नको हे नकोच, असे आग्रह सुटतील. आणि जेव्हा असे आग्रह सुटतील तेव्हा एक प्रकारच्या अनामिक अशा शांतीचा लाभ होतो. त्या शांतीला नाव देता येत नाही, दिलं नाव तर ते योग्य ठरत नाही. शांतीची पै शांती असं निवृत्ती दातार असं ज्ञानेश्वर माऊलीने अभंगात वर्णन केलेलं आहे. शांतीचीच शांती असते, म्हणजे शांत आपण आहोत असं वाटू सुद्धा देत नाही, इतकी ती शांती महत्वाची असते. आपण शांत आहोत ही जाणीव सुद्धा संपते, अशी ती शांती आहे. त्याला पराशांती म्हणलेला आहे, पराम शांती. तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्याशी शाश्वतम 62 नंबरच्या 18व्या अध्यायातल्या श्लोकामध्ये भगवद्गीता वर्णन करते की अशा एका शरणागताला अशा शाश्वत आणि पराशांतीचा लाभ होतो. म्हणून ही पराशांती जर प्राप्त होत असेल तर त्यालाच इथं अमृत म्हटलेलं आहे. इतके यज्ञ केलं, यज्ञ करणं हे गृहस्थाश्रमी किंवा संन्यासासाठी उपयुक्त आहे, पण केल्यानंतर करायची कशासाठी? तर शांतीचा लाभ व्हावा म्हणून. प्रपंचाची प्राप्ती होऊन म्हणून यज्ञ करायची काही गरज नाही. प्रपंच अगोदरच प्राप्त आहे, नावावर टाकलेलं आहे, आपल्या अकाउंटवर आहे आपल्या. मग अकाउंटावर आहे त्यासाठी आणि मिळवाय कुठं जायचं आहे सांगा बघू? अकाउंट आहे शब्दाचा अर्थ, अकाउंट म्हणजे प्रारब्ध, त्याच्यावरती टाकलेलं आहे ते. मग टाकलेलं आहे तर फक्त क्रिया म्हणून काहीतरी करायची असतात. काय आहे? मुलांना जन्म देणं, वाढवणं, शिक्षण देणं आणि शांतपणे आपण त्याचे भोग घेत राहणं, हे ह्या फक्त क्रिया आहेत. उरलेले जे काही मिळकतीचा भाग आहे ना तो सगळा अगोदरचा आहे आणि तो आपल्याला तयार आहे, तो मिळणार आहे. फक्त आहे ती गोष्ट शांतपणाने कसे करता येईल यासाठी यज्ञ आहेत. म्हणून यज्ञातनं जे राहिलेलं असतं शिल्लक त्याला अमृत असा शब्द म्हणलेला आहे. आणि ज्यानं या चित्तशुद्धीरूपी अमृताचं सेवन केलं तो अनादि ब्रह्माला, सनातन ब्रह्माला प्राप्त होतो. आणि जर असा कोण असेल की मनुष्य जन्माला आलाय सुद्धा आणि येऊन सुद्धा कोणताच यज्ञ केला नाही तर त्याचं ऐहिक काय, ऐहिक सुख त्याला मिळणारच नाही. ऐहिक शब्दाचा अर्थ आहे प्रापंचिक. मग स्वर्ग सुखाची इच्छा कशाला करायची? किंवा त्याला आत्मसुख कसं मिळेल सांगा बघू? साधं ऐहिक सुख प्रपंचाचं, ज्याचा प्रपंचच धड नाही त्याचा आता पारलोक कशाचा विचार करायचा आहे? साधा ज्याच्यामध्ये फारशी बुद्धी लढवावी लागत नाही त्या ठिकाणी म्हणे मी शहाणपणा आहे म्हणून बुद्धी लढवून प्रपंच करत असतो, मी बुद्धिमान आहे असा अहंकार पण धारण करत असतो. वास्तविक एवढी बुद्धी प्रपंच करायसाठी लागतच नाही. नाहीतर मग कुत्र्या मांजरांना बुद्धी नसताना सुद्धा त्यांचे प्रपंच झाले नसते. ते कसे काय प्रपंच करतात? एखाद्या वेड्याचा सुद्धा प्रपंच होतो. सगळ्यांचा जर प्रपंच होतो तर शहाण्या आणि मोठ्या एखाद्या ज्ञानी माणसानं प्रपंच केला, त्यात फरक काय आहे सांगा ना? वेगळं काय आहे? जे मनुष्य ज्या योनी जन्माला येऊन जे करायचं आहे ती दुर्लभ गोष्ट ज्या आत्मसुखाची प्राप्ती करून घेत असेल ना तर तो वेगळा आहे.
इट इज अ स्पेशल. नाहीतरी आहे जनरल आहेच की, खातो जेवतो आणि मुलांना जन्म येतो, भय आहार निद्रा याच्या पलीकडचा विचारच नसतो, त्याचं ऐहिक सुख कसलं प्राप्त होणार आहे? साधा व्यवहार ज्याला करता आला नाही त्याला परमार्थ काय जमणार आहे, असा माऊलींचा प्रश्न आहे. ज्या ऐहिक धड नाही ते याचे परत्र पुस्तिका आहे शेवटची जुळी या श्लोकावरची वापरलेली आहे. ऐहिक सुद्धा व्यवस्थित करता येते. कुठलाच यज्ञ केला नाही जन्माला येऊन. यज्ञ शब्दाचा अर्थ असे अग्नी देऊन त्यामध्ये समिधा टाकून या यज्ञाचा विचार भगवद्गीतेनं केलेला नाही. यज्ञ म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजे निष्काम कर्म. त्या कर्मामध्ये द्रव्य यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, मनुष्य यज्ञ आहे, भूत यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे. किती यज्ञ आहेत बघा, तपयज्ञ आहेत. 12 यज्ञांचा विचार 24 ते 30 नंबरच्या श्लोकापर्यंत केलेला आहे. जरूर अभ्यासावा. आणि मला यातलं काय करता येते का माझ्या प्रपंचामध्ये, भले मग देवप्राप्तीचा विचार नंतर राहू दे, पण मुळात माझ्या शांतीसाठी माझ्या समाधानासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. ही भूमिका तरी मनुष्याच्या जन्माला येऊन असली पाहिजे ना. नाही तर मनुष्य जन्माचं मूळचं कर्तव्य काय आहे, ज्यासाठी बुद्धी लागत नाही त्यासाठी बुद्धी मी लढवली, काय म्हणण्याचा अर्थ आहे? त्यासाठी काय बोलणं काय आहे काही? किंवा जे मला जे मूळचंच प्राप्त आहे अशी कोण जगायची राहिल्यात मला सांगा बघू. भिकारी पण जगतात, भिकारी पोट भरतात, भिकारी तर रोज झोपतात, भिकाऱ्यांना पण भीती आहे. मग आपल्यातनी त्यांच्यात फरक कुठं आहे? सगळे प्राणी सुद्धा जेवतात, खातात, पिलांना जन्म देतात, त्यांना पण भीती आहे. आहार निद्रा मैथून भय 4 गोष्टी आहेत, सगळीकडे समसमान. उरली तर कुठली? मनुष्य यज्ञ केलास काय? मग हे स्पेशल आहे तुझ्यासाठी. मनुष्य यज्ञ काही केलाच नाही. आणि मनुष्य यज्ञाचा शब्दाचा अर्थ काय? काय दानधर्म केलास, काय पूजापाठ काय केलेस, व्रत वैकल्य काय केलंस, कुणाला तरी मदतीला पडलास, कुणाला तरी काहीतरी होऊन सहकार्य केलंस आणि त्याचा एखाद्याला उभा केलंस तू? नाही. मग काहीच केलं नसेल ना. मग तुझं हे जे ऐहिक आहे ना ते धड नाही. मिळवलंस काय? जे इथं ठेवून जायचं आहे ते प्राप्त केलंस. जे घेऊन जायचं आहे ते मिळवलं नाहीस ना तर तुझं ऐहिक धड नाही. मग परत तर कसं होईल? जाताना जे लागतं, समजा आपण कुठल्या तरी प्रवासाला निघालो, जाताना आपल्याला शिदोरी लागते, खायचे काहीतरी, खायची वस्तू काहीतरी लागते, काहीतरी थोडेसे पैसे लागतात, ते जाताना बरोबर घेऊन जायचे असतात. तेच आपल्याकडे असायला पाहिजे. घरात किती आहेत याला काय महत्व आहे का सांगा बघू? घरात किती पोळ्या लाटून ठेवलेल्या आहेत, त्याचा उपयोगाचे आहेत काय? मी प्रवासात आता 1000 किलोमीटरवर दूर गेलोय माझ्या घरापासून, घरातल्या पोळ्यांचा मला काय उपयोग आहे सांगा बघू? माझ्या बरोबर किती आहेत डब्यात त्याचाच मला उपयोग आहे, अन्य कशाचाच उपयोग नाही मला. हा विचार हित सुद्धा करण्यासारखा आहे. जे पुण्य मी प्राप्त केलेलं आहे ते पुण्य माझ्या बरोबर येणार आहे आणि ते पुण्यच माझं ऐहिक जे आहे ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा पारलौकिक मार्ग जो आहे तो पारलौकिक मार्ग सुद्धा सुलभ करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आता तेच मिळवायला पाहिजे ना. जे माझ्या बरोबर येणार आहे ते काय मी ठेवून जाणार आहे ते बघायचं. माझं घर ठेवणार आहे, नातलग ठेवणार आहेत, माझे बँक बॅलन्स ठेवणार आहे, माझे कंपनीतले स्टाफ मेंबर जे आहे ते इथंच ठेवून जाणार आहे, माझं सगळं घरातलं भांडी कोंडी तिथंच ठेवणार आहे. मग ठेवण्याबद्दल त्याला विचार करायचा. मी जे जाताना माझ्यावर उपयोगाला येणार आहे त्याला म्हणायचा यज्ञ केला. हा यज्ञ केलाय का? जे बरोबर येतं त्याला यज्ञ म्हणायचं. हे यज्ञातलं सगळं जे फळ आहे हे दान धर्मातलं, व्रत वैकल्यातलं, उपास तपास केले, काहीतरी तपस्या केली, ईश्वर प्रणिधान केलं, स्वाध्याय केले, लोकांना काहीतरी मार्गदर्शन केलं, काही ग्रंथांचं अध्ययन केलं, त्या अध्ययनातून चिंतन केलं, मनन केलं, श्रवण केलं, काहीतरी लोकांना दिलं, अशी काहीतरी कल्याणाचं केलंस का? नाही केलं. मग तुझा जन्म फुकट गेला असं भगवद्गीता सांगते. काय म्हणतात ते बघा, नायम लोकोस्ते यज्ञश कुतो अनेक कृसत्तम. अरे पुढचं कशाला बोलतोस तू? हे अगोदरचं तुझं धड नाही. मनुष्य जन्माला येऊन कोणताच यज्ञ करत नाहीस तर त्याला ऐहिक सुख तर मिळतच नाही, पण परलोक सुख सुद्धा कुठून मिळणार? कदाचित परलोक सुखाचा अर्थ आपण 2 घेऊया. एक स्वर्गसुख आणि नंतरचं पुढचं अगदी वरच्या टप्प्यातलं सुख, ज्याला आत्म्याचं सुख ज्याला आपण म्हणतो, परमात्म्यापासून मिळणारा जो आनंद आहे, ओरिजिनल आनंद म्हणतो आपण त्याला. हे ओरिजिनल आनंद सुद्धा प्राप्त करण्याच्या तो लायकीचा राहत नाही असं भगवद्गीता सांगते. त्यामुळं काही श्लोकामधून, काही ओव्यामधून माऊलीने त्याचं भाषांतर केलेलं आहे. मुळातच आहे मनुष्य स्वरूपानंच अमर आहे. विचार केला तर, स्वरूपानं विचार केला तर अमर आहे. अज आहे, अज आहे आपण. अज आहे तर आहे त्या पद्धतीने आपण तसा व्यवहार करतो का? नाही. म्हणजे मला जन्म नाही आणि मृत्यू नाही असं मुळात स्वरूपानं आपण आहोत.
मग जन्म नाही तर मृत्यू नाही म्हणजे मी अमर आहे असा विचार करता आला पाहिजे. पण तसा विचार केला जात नाही. कशामुळं? बघा, आपण विनाशी जे जाणार आहे असं अनित्य आहे, त्या अनित्यशी मी मैत्री केलेली आहे, अनित्यशी मी जुळवून घेतलं. अनित्य म्हणजे जे विनाश होणार आहे, ज्याचा, जे संपणार आहे, जे टिकणार नाही, जे परिवर्तनशील आहे, त्याच्याशी मी जर एकरूप झालो तर मी सुद्धा परिवर्तनशील, मी सुद्धा विनाशी असाच ठरतो. मला मृत्यू काय येतो? कारण मृत्यू होणाऱ्या गोष्टीशी मी जोडलो गेलोय. ज्याचा मृत्यू होतो त्याच्याशी मी एकरूप झालो म्हणून मी मरतो. मी शरीराशी एकरूप आहे आणि शरीर मरणार आहे, मग त्याच्याशी दोस्ती कशाला करतोस? जे मरणार नाही त्या तत्वाशी तू अनुसंधान का करत नाहीस? हा प्रश्न भगवद्गीतेचा आहे. म्हणजे आतलं तत्व आहे जे अमर्त्य आहे, त्याला अमृत म्हटलेलं आहे. त्या अमृताशीच दोस्ती आपण का करत नाही? त्याच्याशीच खरं आपलं मॅचिंग होत असतं. पण मॅचिंग जिथं होत नाही त्या शरीराशी तादात्म्य पाहायला आपण जातो आणि शरीर मरणार आहे म्हणून मी मरणार आहे असं वाटायला लागतं. वास्तविक शरीराशी दोस्ती सोडायला पाहिजे आणि त्यातून बाहेर सुटून त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. मी त्यातला एक नाही असं वाटलं पाहिजे. नारळाचा सुकलेला नारळ असतो बघा, तो कवटीपासून आतमध्ये गोटा तयार होतो, त्याचा अगदी आत रिकामा फिरत असतो तो. पण जेव्हा कच्चा नारळ असतो ना, ज्यामध्ये पाणी असतं, त्यावेळी तो कवटीशी असं चिकटून असतो. कवटी म्हणजे शरीर, ते खोबरं म्हणजे ते आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व वेगळेपणानं कधी वाटेल माहिती आहे का? त्यातलं पाणी, जो रस जो आहे ना, तो रस आटल्यानंतरच वाटत असतं. नारळ खरा सुकला ना तरच सुटतो कवटीपासून. तसं माझं सुकणं व्हायला पाहिजे. या सगळ्या काम क्रोधादी विकाराचं त्या अग्नीमध्ये दहन करता आलं पाहिजे. त्याला यज्ञ म्हटलेला आहे मागच्या वेळी. आणि हा यज्ञ जर होईल ना तर मला सुटण्याचा अनुभव येईल. आणि मी सुटलो ना तर वरचं टर्पल आहे की नाही याचा विचार आतला नारळ गोटा करत नाही. मग का? सुटलेला आहे ना. पण समजा कच्चा नारळ असेल तर जर तो फोडला तर खोबऱ्याचा सुद्धा तुकडे होता. का? त्यानं कवटीशी एकरूपता तादात्म्य केल्यामुळं. त्यानं कवटीशी तादात्म्य सोडावं, आपण रिकाम व्हावं. रिकाम झालं तर कवटी आहे की नाही याचा विचारही करावा लागत नाही, कारण तो सुटलेलाच असतो मूळचाच. असं सुटणं जे आहे हे सुटणं केव्हा घडतं? सुकल्यानंतर. सुकल्यानंतर म्हणजे काय? आतलं आसक्तीचं, ममत्वाचं, अहंकाराचं पाणी आतलं आटायला पाहिजे. ममत्व संपायला पाहिजे. संसार सत्यतेची जी भावना आहे, ते सत्यत्व भ्रांती ज्याला आपण म्हणतो, ती सुटली पाहिजे. देहाबद्दलचं आपलं पण सुटलं पाहिजे. माझं 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 करायचं बंद व्हायला पाहिजे. म्हणजे मग ते पाणी आटतं आणि सुटल्याचा अनुभव येतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मर्त्य संसाराशी मी एकरूपता ठेवल्यामुळं मला त्या अमृत तत्वाचा अनुभव येत नाही. हे पटण्यासारखा मुद्दा आहे आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे. म्हणून मरणाऱ्या विनाशी वस्तूशी मी संगत केली म्हणून मला मृत्यूचा अनुभव येतो. म्हणून कर्तव्य म्हणून केलेले जे कर्म असतं, मी आता जन्माला आलोय, माझं एक कर्तव्य आहे, मला सोपवलं नाही येऊन, म्हणून ते देवानं मला मुक्तीसाठी एक व्यवस्थित अशी एक जागा करून दिलेली आहे. एक प्रयोगशाळा मला दिलेली आहे की तिथं तू प्रयोग कर आणि त्यातूनच तू एक प्रचंड असा मोठा शोध आहे. आणि तो शोध म्हणजे आत्मशोध आहे. तो आत्मशोध तुला लागण्यात दिल्यासाठी तुला एक शरीर नावाची एक प्रयोगशाळा दिलेली आहे. तिथे एक्सपेरिमेंट्स तू करायचे आहेत, ते सिद्ध करायचे आहेत. आणि शेवटच्या क्षणाला सिद्ध होऊन ते तुलाच त्याचा अनुभव येणार आहे. एखादा मोठा शोध, तो मोठ्यात मोठा शोध म्हणजे आत्मशोध आहे. दुसरा शोध काय नाही. जन्माला आल्यानंतर शोधावं काय तर आत्मसुख. अन्य शोधण्यात काय अर्थ आहे? देहसुख आहे, विषय सुख आहे, इंद्रियांची सुख आहेत. ही काय सुख टिकणारे आहेत? कुठंपर्यंत टिकणारे आहेत? येतात जातात अनित्य असणारी जी आहेत त्याच्याच आपण नादात राहणं चुकीचं आहे. म्हणून इथं म्हणलं, कर्तव्य म्हणून कर्म केलं की तो यज्ञ होतो. निष्काम बुद्धीनं काम करत राहायचं, आपोआप यज्ञच होतो. निष्काम बुद्धीनं माझं ह्यातनं असं असं होणार आहे अशी कल्पना करायची नाही. त्या कामातनं काम करत राहायचं. काम टाकणारा सुद्धा तो कसा आहे? निष्क्रिय म्हटलेला आहे. गीता त्याचा धिक्कार करते. हे कर्म टाकून जाणार आहे. म्हणूनच अर्जुनाला सांगावं लागलं ना, शस्त्र टाकलं आणि युद्धच करणार नाही म्हटलं. हे माझे आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, पितामह आहेत, माझे सगळे स्वजन बांधव आहेत, यांच्यावर मी शस्त्र कसा चालवू? ह्या भूमिकेतूनच गीतेचा जन्म झाला. असा जर विचार आपण करायला लागलो, आपल्यासाठी सुद्धा असाच आहे. हा प्रपंच हेच कुरुक्षेत्र आहे आणि त्या कुरुक्षेत्रावरला अर्जुन मी आहे. आणि मी तेच करायला लागलोय की मला स्वजनांशीच बाजूला आसक्ती टाकायची आहे. हे स्वजन माझ्याबरोबर संपूर्णतः राहणारे नाहीत.
माझ्या प्रपंचातल्या ह्या संसारातल्या वस्तू सतत माझ्याच ठिकाणी राहणार नाहीत, संपणार आहेत. म्हणून मला माझं कर्तव्य कर्म मात्र करावं लागेल. अर्जुनानं कर्तव्याला परागमुख झाला म्हणूनच गीता सांगावी लागली भगवंताला. आपल्याला सुद्धा गीतेचा अभ्यास का करावा लागतो? आपणही या ममत्वामध्ये अडकून बसलोय म्हणून, आपणही गुंतून बसलोय आसक्तीमध्ये, आणि ही आसक्ती संपू दे म्हणून गीतेचा अभ्यास आणि चिंतन व्हायचं आहे. आणि त्यासाठीच मग माऊली बोलायला लागलेत की कर्तव्य म्हणून वाट्याला आलेलं कर्म जे आपण करतो त्यालाच यज्ञ म्हणायचं. या यज्ञातल्या संहिता कोणत्या टाकायच्या? जे जे दोष आहेत आपले, जे जे वाईट विचार आहेत ते त्यामध्ये रोज जाळायचे. आपण जाळलं ना तर ते एक शुद्धतेची भावना निर्माण होते आणि चित्तशुद्धी आणि शांतीचा अनुभव यायला लागतो. ही चित्तशुद्धी आणि शांती म्हणजे अमृतत्व असं भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्य शरीर हे साधन संपत्ती आहे. लक्षात घेतलं तर फार महत्वाचं आहे. हे साधन आहे, शरीर हे साधन आहे. आपण त्याला साध्याचा दर्जा दिला आणि चूक केलेली आहे. ही साधन संपत्ती आहे आणि यज्ञातील आहुती आहेत. सगळं जे आहे त्याचं फळ मात्र मिळणार आहे, ते अमृत म्हणजे आनंदच मिळणार आहे. म्हणून या शरीरातल्या अंतकरणातले मन बुद्धी चित्त अहंकार हे 5 इंद्रिय पंचकोश यांची आहुती द्यावी लागते. आणि दिली ना तर आपण शरीर म्हणून काय बाजूला राहत नाही, त्याच्याशी एकरूप होतो. म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य जे वेदांत शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो. पण हे येईपर्यंत ते करायला पाहिजे ना. म्हणून मनुष्य शरीर हे साधन म्हणून वापरलं पाहिजे. कशाचं साधन? पैसा मिळवायचं साधन नाही. आता आपण त्याचंच साधन केलंय. आपण हे साधन कसलं? राबायचं कुणासाठी तरी? खूप ज्यांना आपली त्याच्याबद्दलचं काही घेणं देणं नसतं त्यांची काळजी करत बसायचं, त्यासाठी हे साधन वापरायला लागलोय मी. आता मी हे राबा लागलोय. हे कशासाठी आणि केवढं, मला केवढं लागतं याचा विचार न करता हे शरीररूपी साधन मी वापरायला लागलेलं आहे. खरं आहे की मी कोण आहे याचा शोध लागण्यासाठी या साधनाचा वापर करायला पाहिजे. पण तसं होतच नाही. शरीराचा दुरुपयोग आपण करतो आणि हा दुरुपयोग शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला निश्चितच कुठं टाकेल? अधोगतीकडे घेऊन जाईल. त्याला पारमार्थिक मृत्यू जो म्हणतो आपण ना, तर त्याचा अनुभव येतो. नुसतं रडणं वाट्याला राहतं, वेदना, अन्य काहीही नाही. काहीच मिळवलं नाही अशा रिकाम्या हातानं आता मी निघालोय अशी खंत एक जाताना लागायला नको. म्हणून भगवद्गीता ज्ञानेश्वरी आपल्याला सावध करतात. संत सावध व्हा आणि सावध होऊन काहीतरी असं प्राप्त करा की तुमच्या मुठीत पकडता आलं पाहिजे, जे तुम्हाला तुमच्या हातातून कुणी हिसकावून घेता कामा नये. ज्यामध्ये मुलांना वाटण्या करता येणार नाहीत मुलांना, ज्यामधलं माझं हे धन कोण चोरून नेणार नाही, ज्यामुळं माझ्या शरीराबरोबर हे जळून जाणार नाही, असं कुठलं धन आहे? ते आहे पारमार्थिक धन. त्या पारमार्थिक धनाची प्राप्ती करून घेतली की त्याला अमृतत्व म्हटलेलं आहे. म्हणून हे शरीर हे मनुष्याचं शरीर हे साधन म्हणून वापरावं. आणि साध्य कशाला समजावं? तर साध्य हा मोक्ष आहे. त्या मोक्षापर्यंत मला जायचं आहे. आणि म्हणून ह्या देहभ्रांतीची आहुती या अग्नीमध्ये द्यावी लागेल आणि दिली की हा यज्ञ व्यवस्थित पूर्ण होतो असं माऊली सांगतात. या श्लोकामध्ये ते सांगितलेलं आहे. 152 नंबरची उभी आहे बघा. ऐसे अनादि सिद्ध चोकट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्म अहम मंत्रे. वर्णन करतात माऊली. असे जे उत्पत्तीरहित आत्म्याचं वर्णन कसे केले बघा. उत्पत्तीरहित म्हणजे इथं शब्द वापरलाय अनादि. सिद्ध असलेलं म्हणजे स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्ध. त्याला दुसऱ्याने कुणी आणून बसवावं लागत नाही. ते दुसऱ्याच्या प्रकाशानं प्रकाशित होत नाही. असं स्वयंप्रकाशित आहे. त्याचा स्वतःचा प्रकाश त्याच्याकडे आहे. ते इतरांना प्रकाशित येतं. त्याला स्वयंप्रकाशित म्हटलेलं आहे. उत्पत्तीरहित म्हणजे त्याचा जन्म होत नाही आणि जन्म होत नाही म्हणून ते नष्टही होत नाही. असं अनादि सिद्ध चोखट म्हणजे शुद्ध असलेलं जे आहे, जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते दैवयज्ञ द्रव्य यज्ञादी क्रियांच्या शेवटी शिल्लक राहते. वशिष्ठ म्हणजे अवशिष्ट शिल्लक राहणे. ते सेविती ब्रह्मनिष्ठ. ते ब्रह्मनिष्ठ जे पुरुष असतात ते मी ब्रह्म अहम, शेवटी शब्द वापरला ब्रह्म अहम मंत्रे. मी ब्रह्म आहे अशा मंत्रानं त्या अमृताचं सेवन करतात. कुठल्या? की जे अनादि ब्रह्म आहे, जे सिद्ध आहे, जे चोखट आहे म्हणजे शुद्ध आहे असं जे ज्ञान, त्याला अमृत शब्द वापरलेला आहे. त्या अमृताचं सेवन त्या ज्ञानानंतर त्याला प्राप्त होत असतं.
म्हणजे ज्ञान यज्ञाची सांगता झाली की शिल्लक जे उरतं ते यथार्थ ज्ञान असतं. हे वृत्तीज्ञान नव्हे बरं का. आपण जे प्राप्त करतो कुठलं तरी विद्या ज्या आहेत आपल्याला पोट भरण्याच्या विद्या, याला ज्ञान म्हणत नाहीत शास्त्राच्या भाषेमध्ये. जे ज्ञान यथार्थ ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. यावर तो निष्ठा ठेवणारे जे असतात, ब्रह्मावरती निष्ठा ठेवणारे, आणि मी ब्रह्म आहे असा मंत्रानं ते स्वतःबद्दल त्याचा अनुभव घेत असतात. मी ब्रह्म आहे या उच्चारासह त्या परब्रह्माचं सेवन करतात, असं माऊली वर्णन करायला लागलेलं आहे. ते ब्रह्म कसं आहे? अनादि आहे. ते ज्ञान उत्पत्तीरहित आहे, स्वयंप्रकाशी आहे, ज्ञातृ ज्ञेयादी असा शब्दाने वापरलेला आहे. जरा वेदांतातला शब्द आहे, शास्त्रीय शब्द आहे, पण समजावून घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय असे शब्द आलेले आहेत, पण ते समजून न घेता जर ज्ञानेश्वरी आपण वाचायला लागलो तर लवकर त्या ओवींचा अर्थ कळत नाही. म्हणून ते म्हटलेलं आहे ते स्वयंप्रकाश आहे. पहिलीच ओवी आहे ज्ञानेश्वरातली, जय जय ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या शब्द जो वापरला तो इथं अनादि अशा अर्थानं वापरलेला आहे. ओम नमोजी आद्या आणि वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाचं वर्णन पहिल्या ओवीने केलेलं आहे, आणि तो कसा आहे? अनादि आहे, स्वसंवेद्य आहे, आणि जे वेदानं प्रतिपादित केलेला असा ईश्वर आहे अशा आत्म्याला मी नमस्कार करतो, अशी पहिली ओवी आहे. म्हणजे नमस्कारासाठी शब्द स्वयंप्रकाशी, ज्ञातृज्ञेयादी म्हणजे ज्याचं ज्ञेय ब्रह्म आहे, पण ते जाणण्यासाठी त्याला ज्ञेय म्हटलेलं आहे, ब्रह्माला ज्ञेय म्हणलेलं आहे. ते दोषरहित, आणि तेच दोषरहित असलेलं ब्रह्म, त्याचं सेवन हे ब्रह्मनिष्ठ झालेले जे साधक असतात ते त्याचं सेवन करतात, त्यालाच अमृत म्हटलेलं आहे. त्या श्लोकामध्ये अमृत शब्द वापरला, आणि इथं म्हणतात चोखट सिद्ध असं असलेलं जे आहे ते सेविती ब्रह्मनिष्ठ असा शब्द वापरला आहे ओवीमध्ये. म्हणजे ओवीमधला शब्द आणि श्लोकामधला शब्द आपण लावून बघितला पाहिजे. या यज्ञाच्या द्वारे आपल्या अंतःकरणाची चित्तशुद्धी होते आणि हळूहळू ब्रह्मरूपता प्राप्त होत असते. चित्तशुद्धीतूनच ब्रह्मरूपता येत असते. आत्मज्ञान जे होणार असतं ते चित्तशुद्धीतून होत असतं. मनच जर शुद्ध नसेल तर त्याचं आत्मज्ञान कसं होईल? त्या अंतःकरणाला, त्या जीवाला सांगा बघू, होणार नाही. मग त्यासाठी अगोदर असं कर्मयज्ञ करायला पाहिजेत की ज्या यज्ञाच्या द्वारे हे चित्त शुद्ध व्हायला पाहिजे, आणि यामध्ये आहुत्या ज्या आहेत त्या मी आणि माझेपणाचं आहुती त्यामध्ये दिली पाहिजे. जो अहम आहे अशुद्ध, त्या अशुद्ध अहमची आहुती दिली पाहिजे, म्हणजे शुद्ध अहमची प्रतीती येईल. जो चोखट आहे शब्द वापरला, शुद्ध ब्रह्म जे आहे, शुद्ध अहम जो आहे तो कसा आहे? मी या रूपानेच आहे, पण चोकीचा जो मी धारण केलेला मी आहे त्याला मात्र त्याचं हवन करायला पाहिजे. माझेपणाचं हवन मला केलं पाहिजे. एका योग वशिष्ठामध्ये एक फार सुंदर श्लोक आलाय बघा, द्वय अक्षरम भवेन मृत्यू तय अक्षरन ब्रह्म शाश्वतम. वर्णन फार सुंदर केलेलं आहे. 2 अक्षरामध्ये भवेन मृत्यू, त्यामध्ये मृत्यू सामावलेला आहे, आणि त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम, 3 अक्षरामध्ये शाश्वत ब्रह्माची प्राप्ती होते असं वर्णन केलंय. आता ती 2 अक्षरं कोणती? मम, या 2 अक्षरांनी, आणि न ममे इति, न मम म्हटलं की 3 अक्षरं झाली, आणि मम म्हटलं की 2 अक्षरं झाली. 2 अक्षरामुळं मृत्यूचा अनुभव येतो, आणि 3 अक्षराचा अभ्यास केला की आपण शाश्वत आहोत असा अनुभव येतो. 3 अक्षरं कोणती? न मम. न मम म्हणजे काय? माझं काहीही नाही, कारण येताना मी आणाय नव्हतो, त्यामुळे माझी मालकी याच्यावर काही नाही. आता येऊन इथं चुकीचं आपण माझं म्हणून चालेल का? जर समजा आपण पाहुण्यांच्या घरी गेलो आणि गेलो तर त्याच्या घरातल्या वस्तूंना मी माझं म्हणतो का? नाही म्हणत, कारण मी आणणार नाहीत, ते त्यांच्या वस्तू आहेत. तशा ह्या सगळ्या वस्तू, सगळे पदार्थ संसाराचे आहेत, त्याला माझं म्हणायचं नाहीत. त्याला म्हणा पडतं देवाचे आहेत, पण माझे नाहीत, हे लक्षात ठेवणं पाहिजे. म्हणून ते ज्ञान जे आहे त्या वृत्तीच्या विकारानं अशुद्ध झालेलं नाही, तर ते चोखट आहे म्हणतात. इथं वृत्तीज्ञान शिल्लक राहिलेलं नसतं यज्ञानंतर. म्हणजे अनादि आहे. हे अनादि म्हणजे ज्याला सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही, असं ते आहे. म्हणजे शाश्वत आहे, न बदलणार आहे, सिद्ध आहे, आयतं आहे. म्हणजे आयतं म्हणजे प्राप्तच आहे, त्यासाठी धडपड करावी लागत नाही ते मिळवायसाठी. ज्यामध्ये सुख सामावलेलं आहे त्यासाठी ते मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही. आणि मला विचार, धडपड का करतो? तर सुखासाठी म्हणतो. कुठल्या सुखासाठी कुणाला माहिती? सुख तरी प्राप्तच आहे. आपल्याला जो मोक्ष आणि आनंद म्हणतो आपण, तो आपल्या जवळच आहे. मग सुखासाठी कुठल्या धडपड करायला लागला?
तो चुकीच्या मार्गाने धडपड चाललेला आहे असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे हे ब्रह्म जे आहे त्याचं अस्तित्व कुणावर अवलंबून नसतं, म्हणून ते स्वयंप्रकाशी शब्द वापरलेला आहे, सिद्ध आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मनिष्ठ जो शब्द वापरला आहे तो साधकांसाठी वापरलेला आहे, म्हणजे जीवनमुक्त पुरुषासाठी वापरलेला नाही. ही जराशी महत्त्वाची गोष्ट त्यातली लक्षात गेली पाहिजे. कारण ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मावर निष्ठा ठेवणारा. जोपर्यंत निष्ठा ठेवतो तोपर्यंत अजून मुक्त नाही, तो ब्रह्मरूप झालेला नाही आहे. आणि म्हणून माऊली इथं म्हणतात, ऐसे अनादिसिद्ध चोकट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्महम मंत्रे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. म्हणजे वाक्य जे आहे महावाक्य अहम ब्रह्मास्मी, हे जे वेदांचं महावाक्य आहे त्या महावाक्याचं सतत चिंतन ते करतात. हे काय मंत्र म्हणून चालणार नाही. अहम ब्रह्मास्मी का हा मंत्र नाही, तर हा चिंतनाचा आणि अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे तो अनुभवच घ्यावा लागतो. आणि तसा अनुभव घेणारे हे साधक जे आहेत ते अमृत तत्वाचा अनुभव घेत असतात. पुढे त्याच ओवीमध्ये म्हणतात 153 नंबरची ओवी, ऐसे शेषामृते झाले की अमरते भावा आले म्हणून हे ब्रह्म ते झाले अनायसे. अनायसे शब्द वापरला बघा तिथं. अनायसे म्हणजे विना कुठला त्रास न घेता त्यांना मिळतं. काय म्हणतात, ऐसे शेषामृती झाले, यज्ञातील ज्ञानरूपी शेषामृताने ते तृप्त झाले. शेषामृत म्हणजे काय, यज्ञ केल्यानंतर जी चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीमुळं समाधानाची एक वृत्ती आतमध्ये निर्माण होते, त्याला अमृत म्हटलेलं आहे. आणि हे अमृत नंतर त्यांना प्राप्त होतं आणि ते तृप्त झाले आणि अमरते भाव आले. अमरते म्हणजे मी जन्म मरणा भावरूप मोक्षाला प्राप्त झालो, मला जन्म नाही अशा भावाला प्राप्त होतो. आणि जन्म नाही असं जर समजलं तर मृत्यू कुणाचा होईल मग, कारण मला जन्मच नाही तर मृत्यू कशाचा होणार आहे, अशा भावाला तो प्राप्त होतो. म्हणून की अमरते भावा आले म्हणून ब्रह्म ते झाले, म्हणून ते विधे मोक्षात अनायसे ब्रह्मरूपाला प्राप्त होतात असं वर्णन माऊली करतात. आणि शेवटी कुठे जाऊन मिळतात, ब्रह्मरूपाला. कारण हे ब्रह्म जे आहे ते जन्म मरण संपवतं. जेव्हा ब्रह्माचं ज्ञान होतं ना त्यावेळी जन्म मरणाच्या येजाऱ्या संपतात आणि तो जन्म शेवटचा ठरतो. मी मरणार नाही याचा निश्चय करायला ते ज्ञान लावतं. म्हणून श्रुती सुद्धा सांगते बघा, उपनिषदाची वाक्य आहेत, ब्रह्मविद ब्रह्मेव भवती. ब्रह्म जाणणारे जे असतात ना ते ब्रह्मरूप होतात. किंवा भगवद्गीता सांगते, यज्ञात्वा अमृत अश्नुते, ते अमृत तत्वाचा त्यांना लाभ होतो. हे जाणल्यामुळे यज्ञात्वा, याला एकदा जाणलं की त्याला अमृत तत्वाचा लाभ होतो. आणि अमृत तत्व म्हणजे काय, ते ब्रह्म मी आहे या अनुभवाचा बोध त्याला व्हायला लागतो, आत्मबोध होतो आणि त्या आत्मबोधामध्ये जो राहतो. त्यामुळे हे ब्रह्म नित्य प्राप्त आहे, याला काही धडपड करून मिळवावं लागत नाही. म्हणून आपण जर धडपड करतो आपण पहिल्या टप्प्यामध्ये धडपड असते ना, जे निष्काम कर्मयोगाचे आहे, तीर्थयात्रा करतो, नाम घेतो, ध्यान करतो, श्रवण मनन इत्यादी सगळ्या क्रिया करतो, श्रीगुरूंची पूजा करतो, देवाची पूजा करतो, मंदिरामध्ये जातो, काय काय करतोय बघा आपण. ह्या सगळ्या क्रिया काय करतात, शेवटी आपलं चित्ताची शुद्धी करतात, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देत नाहीत. आत्मस्वरूपाची प्राप्ती होतच नाही, मग ते देतील कसे सांगा बघू. कारण आत्मस्वरूप जे आहे ते नित्य प्राप्त आहे. म्हणून अनायसे शब्द वापरला इथं. अनायसे प्राप्त होतं म्हणजे काय, अनायसे म्हणजे आयास न करता. आयास म्हणजे काय, कष्ट न करता, कुठल्याही प्रकारचं कष्ट करावं लागत नाही. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, जेवढं प्रपंचासाठी आपण राबतो त्याच्यापेक्षा 50% जरी साधना जरी भगवंताच्या प्राप्तीसाठी केली, त्याची निम्मी साधना, निम्म काम भगवंताच्या प्रित्यर्थ जर केलं तर भगवत प्राप्ती होईल, आत्मदर्शन होईल. कुठलं, प्रपंचाच्या निम्म. आपण 24 तास जे प्रपंचाबद्दल जे विचार करतो, काहीतरी बोलतो, कष्ट घेतो, त्याच्या निम्म जरी कष्ट या भगवत प्राप्तीसाठी जरी आपण घेतलं तरी भगवत दर्शन होईल असं संत सांगतात. आपण तेवढं घेत नाही. आता हे घ्यायचीही गरज नाही, वास्तविक ते पुढच्या टप्प्यात कळतं. पण पहिल्यांदा चित्तशुद्धी तरी व्हायला पाहिजे ना. चित्तशुद्धी जर झाली नाही तर आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पात्र ठरत नाही.
म्हणून मला अधिकार पाहिजे ना तो, म्हणून ब्रह्म नित्य प्राप्त आहे, त्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत, बरोबर आहे. पण तरीसुद्धा निष्काम कर्म किंवा ही यज्ञादी सगळे जे यज्ञ सांगितलेत, द्रव्यादी यज्ञ सांगितले त्यात, या यज्ञाचा उपयोग करून आपल्याला चित्तशुद्धी करून घ्यावी लागते. आणि मी देह आणि देहसंबंधी माझ्या आहेत हे आवरण गेलं की आपोआप ब्रह्मरूपता येते. म्हणजे म्हणून त्याला अनायाशी म्हणलेलं आहे. मी देह आहे आणि देहासंबंधी जे जे म्हणून आहे ते माझं आहे असं जोपर्यंत वाटते ना, तोपर्यंत मी ब्रह्म आहे असा अनुभवच येत नाही. कारण आसक्तीमध्ये आपण गुंतलेलो असतो आणि तिकडं आसक्ती असल्यामुळं आतमध्ये चाललेली ज्या काही घडामोडी आहेत त्याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. आपण आत कधी डोकावून बघत नसतो, बाहेरच पाहत असतो, जगाच्या ज्ञानामध्ये अडकलेला असतो. त्यामुळे मग आपल्या स्वतःचं ज्ञान कसं होईल सांगा बघू. स्वतःचं ज्ञान घेणाराच खरा साधक असतो. जगाचे ज्ञान घेणारे खूप आहेत, ते पोटापुरती विद्या आहे. जगाचं ज्ञान कशाला पाहिजे? पोट भरण्यापुरतं. बरं, पोट भरून झाल्यावर तरी गप्प बसावं ना आणि ही आत्मविद्याचा अभ्यास करावा, नाही करत. पोट भरल्यावर परत उद्या आणि पोटासाठी काय करायचं याचा विचार करत बसतो. आणि ह्यामुळं काय होतं, त्या आत्मविद्येला पारखा होतो असं संत सांगतात. म्हणून जे शेष राहिलेलं असतं ते काय आहे, अमर्त्य भावा आले, ते असा अमृत घेतात, त्यामुळं त्यांचा आवरण दोष सुद्धा निघून जातो. या यज्ञानं मल आणि विक्षेप तरी जातातच, पण देह माझा आहे आणि देहसंबंधी माझे आहेत, देह मी आहे आणि देहसंबंधी माझे आहेत, या विचारातून तो बाहेर पडतो. म्हणजे आवरण सुद्धा निघून जातं. आवरण हा शेवटचा दोष आहे, तो शेवटी जातो. पहिल्यांदा मल आणि विक्षेप जायला पाहिजेत आणि मल आणि विक्षेप जायसाठी साधना करावी लागते. आवरण दोष घालवायसाठी साधना करावी लागत नाही, ती भगवंताची किंवा श्रीगुरूच्या कृपेनं जातं. श्रीगुरू म्हणतात हा आता मल आणि विक्षेप रहित झालेला आहे, याला ते ज्ञान द्यायला हरकत नाही, हा पात्रतेचा झालेला आहे. ईश्वर सुद्धा म्हणतो हा आता ज्ञानाचा अधिकारी आहे, याला ज्ञान द्यायला हरकत नाही. केव्हा मल आणि विक्षेप जातात, पाप करायची वृत्ती आणि विषयाबद्दलची तळमळ निघून जाते, तेव्हा आपल्या मनाची चंचलता संपते आणि विषयामध्ये चिंतन जे आहे ते विषयाचं चिंतन थांबलं की मल आणि विक्षेप निघून जातात आणि आपण शांतीचा अनुभव घेतो. मल आणि विक्षेप जायसाठीच यज्ञादी द्रव्यादी सगळे यज्ञ करावे लागतात. त्यामध्ये नामयज्ञ सुद्धा आहे, त्याला जपयज्ञ शब्द वापरलेला आहे, तो सुद्धा आहे. ध्यान आहे, निधिध्यासन आहे, श्रवण मनन आहे, हे सगळं करायलाच पाहिजे. नाहीतर मल विक्षेप कसे जातील आपले. मल विक्षेप गेल्यानंतर शेवटचा दोष जो आवरण आहे तो आपोआप जातो. अनायसे शब्द वापरलेला आहे, तो आपोआप जातो आणि ब्रह्मरूपता प्राप्त होते. त्यामुळे ब्रह्म प्राप्त करायला कुठं जायचं नाही, म्हणून त्या ठिकाणी अनायसे शब्द वापरून माऊलीने ते प्राप्ताचीच प्राप्ती अशा अर्थानं वापरलेला आहे. प्राप्ताची प्राप्ती असा शब्द आहे वेदांतामध्ये. प्राप्ताची म्हणजे जे प्राप्त आहे त्याची प्राप्ती केल्यासारखी करून घ्यायची. म्हणजे जे माझ्याजवळच आहे ते इकडं फिरून फिरून यायचं आणि ते मला प्राप्त झालं असं समजायचं, बाकी काय करायचं नाही. म्हणजे मला काय झालेलं आहे, मी कुठं घरी प्रवेश केला पण घराची जी चावी आहे ती चावी हरवली. मी जिथे कुठंतरी गेलो होतो ना कार्यक्रमाला, मग तिथं कुठंतरी हरवली काय, रस्त्यात कुठं हरवली काय, गाडीत पडली आहे काय, असं मी फिरत 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 येतो आणि शेवटी फिरत आलो आणि माझा हातरुमाल जो खिशातला आहे त्या हातरुमालच्या आतमध्ये त्या घडीमध्येच ती चावी अडकून राहिली होती. हे कुठं काय गेलं, सगळं फिरून फिरून आलो आणि घरात आल्यानंतर परत आणि मला समजलं अरे इथंच ती चावी आहे. तसा बोध आहे हा आत्म्याचा. आपण हे फिरलो म्हणतोय ना, चावी शोधायसाठी फिरलो, हे तीर्थयात्रा केल्या, नाम घेतलं, ग्रंथ वाचन केले, श्रीगुरूंचं भक्ती केली, हे सगळं त्यातला प्रकार आहे फिरण्यातला. पण प्राप्त आहेच ते. किल्ली तिकडे कुठं पडली होती का? नाही, खिशातच होती. मग प्राप्त का नव्हती, तर मला कळत नव्हती म्हणून, आवरण होतं म्हणून. मी हात पण घातला पण हातात रुमाल लागला. मला हाताला काय लागलं, हात रुमाल लागला, किल्ली लागलीच नाही. का? हात रुमालचं आवरण त्याच्यावरती होतं म्हणून. साधा दृष्टांत आहे बरं काय, आणि रोजच्या जीवनातला आहे, आपण अनुभवलेला आहे, म्हणून आवरण दोष सांगण्यासाठी वापरला. की हे आवरण आहे ना, ते फिरून फिरून गेल्यासारखं वाटतं, फिरून ते जात नाही. ते मी आहे असं समजूनच जातं. ते तत्व मी आहे असं समजल्यानंतरच तो आवरण दोष जात असतो. आणि मल विक्षेपासाठी मात्र साधना करावी लागते. मग आवरण दोष जायचा असेल ना तर मल विक्षेप जावायच लागतो. मल विक्षेप जायचा असेल तर मला नामादी साधना करायलाच पाहिजेत, वृक्त वैकल्य करायला पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. कसं आहे बघा, बरोबर शास्त्र व्यवस्थित अगदी आहे. म्हणून मला हे का करावं लागतं, माझ्या जवळच असून सुद्धा, जवळ आहे
हे मला कळत नाही, ते कळण्यासाठी मला अभ्यास करावा लागतो. म्हणून इथं म्हटलंय शेषामृत झाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते झाले अनायसे. पुढे 154 नंबरची उभी आहे बघा. एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग याग न करीतीची जन्मले साथे. आता मगाशी जे सांगितले ना, ज्याने मनुष्याच्या जन्माला येऊन एकही यज्ञ केला नाही त्यांचा जन्म फुकट गेला, त्याचा अर्थ आता पुढे सांगायला चालू केलं. 154 आणि 155 नंबरच्या ओळीमध्ये माऊली तो अर्थ सांगायला लागलेले आहेत. पहिल्यांदा 154 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात येरा म्हणजे असे जे माणसं आहेत अनाधिकारी, जे काहीच करत नाहीत, खाओ पिओ मजा करो आणि जायचं आहे. अहो जन्म कशासाठी आहे? खायासाठीच आहे तोपर्यंत जिवंत खाऊन घ्या. हे जे म्हणणारे आहेत ना, हे चारवाक्यवृत्तीचे, त्यांच्यासाठी सांगितलंय एरा शब्द वापरला. एरा ही माणसं अशी आहेत ना, एरा विरक्ती माळ न घालीची. अशाला कुठलं वैराग्य येईल? विरक्ती म्हणजे वैराग्य, वैराग्य म्हणजे अनासक्ती, मला काही नको आता असं वाटणं जे आहे ना, हे वैराग्य आहे. हे वैराग्य येईल कधी? त्याला वैराग्याला त्या विरक्ती माळच घालत नाही त्याला. हा अनाधिकारी आहेत ना. अनाधिकारी म्हणजे ते ज्ञान प्राप्त करायचा, देवाला प्राप्त करायचा अधिकाऱ्याने मिळवलेला नाही, म्हणून तो अनाधिकारी आहे. म्हणून इथं म्हणतात येरा विरक्ती माळ न घालीती, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. अनाधिकारी व्यक्तीला वैराग्य प्राप्त होत नाही. आणि ज्यांच्याकडे इंद्रियांचं अंतःकरणाचं संयम नसेल, तर विरक्ती नावाची जी मुलगी आहे, म्हणूया आपण वधू आहे, त्या वधूला योग्य तो नवरा ती शोधत असते. आणि योग्य तो नवरा कोण आहे? जो अधिकारी, ज्यानं मल विक्षेप घालवलेत ना, तो अधिकारी आहे. विरक्ती रूपी वधू ज्याला वरणार आहे, तिने स्वयंवर मांडले. आणि त्या स्वयंवरात ती कुणाला वरते? ज्यांचं मल विक्षेप गेल्यात शोधत असते ती. कुठं या समाजामध्ये फिरूया आणि असे कोण पुरुष आहेत का की रात्रंदिवस भगवंताचं भजन पूजन करतात, कुणाबद्दल द्वेष मत्सर काम क्रोधादी विकारांचं ज्यांनी दहन करून टाकलेलं आहे, जे शांततेचा जीवन जगत आहेत, असे कुठं आहेत? असं बघायला ती विरक्ती नावाची मुलगी सतत फिरत असते. मी त्यालाच वरणार आहे, मी त्यालाच वरणार आहे. आता वरायला सापडला तर ती दिवसेंदिवस समाजामध्ये फिरतच असेल. असे चुकूनच कोणतरी सत्पुरुष भेटत असतील की ज्यांना तिनं माळ घालावी असे. तर इथं म्हणतात येरा विरक्ती माळ न घालीची, घालणार नाही. जया संयमाची संयमाग्नीची सेवा न घडेची, ज्यांनी संयमाचा अग्नीमध्ये हे हवन केलं नाही, काम क्रोधादी विकारांचं कुठलाच संयम पाळलेला नाही, इंद्रियांचा निग्रह केला नाही, इंद्रियांना वश केलं नाही, अशांना ती माळ घालणार नाही. थोडंसं चिंतन अजून अपुरं राहिलेलं आहे, वेळ संपली त्यामुळे थांबवावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव